नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटार पनीर कसं तयार करायचं ते पाहूया. अगदी मोजक्या साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल हे मटार पनीर बनवून तयार होतं. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्ही हे मटार पनीर नक्कीच बनवू शकता. मटार पनीर तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. म्हणून इथे लोखंडी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल मी गरम करून घेतलं. लगेचच यामध्ये हे पनीरचे तुकडे घातलेले आहे. 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे. अगदी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय इथे मी पनीर करून घेणार आहे. छान इथे सोनेरी रंगावर पनीर तळून झालेलं आहे आणि आता हे पनीर मी काढून घेतलं. पनीर भाजीमध्ये अगदी शेवटपर्यंत सॉफ्ट राहावं यासाठी इथे एका भांड्यामध्ये छान कळकळीत असं गरम पाणी घेतलेलं आहे. आता या गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला तळून घेतलेलं पनीर सोडून द्यायचं आहे. हे पनीर असंच या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. भाजीसाठी इतर तयारी करू तोपर्यंत हे पनीर यामध्येच ठेवायचं आहे. आता सेम त्याच कढईमध्ये एक मोठा क्यूब एवढा मी लोण्याचा घातलेला आहे. रेडीमेड लोणी मी इथे वापरलेला आहे. घरगुती लोणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर 3 वेलदोडे, 3 लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि पाव चमचा जिरं मी घातलेला आहे. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहे. कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. थोडा वेळ कांदा परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आलं लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे. 5 काजू घेतलेले आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालते आहे. टोमॅटो घातल्यावर लगेचच यावर थोडंसं मीठ घालायचं. मिठामुळे लवकर पाणी सुटून कांदा टोमॅटो शिजायला मदत होते. छान सॉफ्ट झाल्यानंतर गार झाल्यावर याची आपल्याला बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी काजू वापरलेले आहे. काजू जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे भिजवलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. आता भाजीसाठी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो काजू याची मी अगदी छान बारीक फाईन पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे. ही आता या गरम तेलामध्ये इथे घालायची आहे पेस्ट. या भाजीसाठी मी इथे काजू वापरलेले आहे. मात्र जर तुमच्याकडे काजू नसतील तर तुम्ही इथे शेंगदाणे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घाला. शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि भिजलेले शेंगदाणे सुद्धा इथे काजूला पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये काही पावडर मसाले घालते आहे. तर 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे. 1.5 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा कांदा टोमॅटो भाजत असताना सुद्धा आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं, म्हणून थोडं मीठ मी इथे कमी घातलेलं आहे. आता अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मसाला इथे छान तयार झालेला आहे आणि आता भाजीला छान अशी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल चव यावी यासाठी इथे आपल्याला ताज्या दुधावरची साय घालायची आहे. अगदी फ्रेश दुधावरची साय आहे. फेटून घातलेली आहे. अगदी खूप जुनी आंबट साय घालायची नाही. किंवा इथे तुम्ही रेडीमेड क्रीमसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1 क्यूब पुन्हा मी इथे लोण्याचा घातलेला आहे. 1 चमचाभर लोणी घातलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी एवढे मी इथे मटार घेतलेले आहे. ताजे फ्रेश मटार आहे. फक्त ते उकडून घेतलेले आहे. आता मटारसुद्धा व्यवस्थित या मसाल्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं बटर घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे बटर अवश्य घाला. त्यानंतर आता या स्टेजला हे भिजवून घेतलेलं पनीर आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे. तर पनीर इथे मी सर्व घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे अंदाजाने पाणी घालू शकता. गरम पाणी मी इथे घातलेलं आहे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी जसजशी शिजत जाते तसतशी घट्ट होते. तर आता इथे अजून मला ही भाजी थोडी घट्ट वाटत आहे, म्हणून थोडं पाणी मी इथे वाढवणार आहे. तर साधारण अर्धा कप एवढं मी पाणी वाढवलेलं आहे आणि आता भाजीमध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे. त्यानंतर आता इथे मसाला घालायचा आहे. तर इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा भरून. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरला तरी चालेल.
आता भाजीला साधारण 5 ते 7 मिनिटं मस्त मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यावर भाजीला सुंदर रंगही येतो आणि भाजीवर छान तरीसुद्धा येते. आता भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी यावर थोडीशी कसुरी मेथी अशी मी चुरून घातलेली आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि थोडीशी कसुरी मेथी अवश्य घाला, त्यामुळे अगदी रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर या भाजीला येतो. भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे हे मस्त मोजक्या साहित्यामध्ये मटार पनीर तयार झालेलं आहे. जिरा राईससोबत, प्लेन राईससोबत, पोळीसोबत, नानसोबत हे पनीर तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.